Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one of the important grammatical topics, and that is uses of not only but also. Students, as you know very well, I have done one video on this topic. But in today's video we shall discuss how the objective type questions will ask रिलेटेड टू दिस नॉट ओनली बट ऑल्सो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जातील याबद्दल डिस्कस करणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स गो. नॉट ओनली बट ऑल्सो इज अ कोरिलेटिव्ह कंजक्शन. हे एक कंजक्शन आहे की दोन वाक्य एकत्र जोडू शकतो किंवा एकाच वाक्यामधील दोन इम्पॉर्टंट शब्द किंवा इम्पॉर्टंट गोष्टी एकत्र जोडू शकतो. आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन करण्याचा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. लेट्स सी द एक्झाम्पल. व्हॉट विल बी द करेक्ट सेंटेन्स बाय यूजिंग नॉट ओनली बट ऑल्सो फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये एक सेंटेन्स दिलेलं आहे की त्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो यूज करेक्टली कशा प्रकारे केलेलं आहे ते बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 4 ऑप्शनपैकी 1 ऑप्शन इज करेक्ट वन. एक ऑप्शन आन्सर म्हणून बरोबर आहे. आता सेंटेन्स काय दिलेलं आहे बघा. नाउ डेज माउंटेन्स अँड फॉरेस्ट आर बीइंग डिस्ट्रॉइड. दिस इज अ सेंटेन्स. आता एकच सेंटेन्स दिलेला आहे आणि याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं. नॉट ओनली बट ऑल्सो मराठीमध्ये जर अर्थ बघितला तर एवढेच नव्हे तर ते सुद्धा, किंवा हेच नव्हे तर ते सुद्धा, म्हणजे हे पण आणि ते पण या अर्थाने. सपोज जर तुम्हाला एकच सेंटेन्स दिलं असेल तर त्या दिलेल्या सेंटेन्समध्ये एकतर अँड असेल दोन गोष्टी इम्पॉर्टंट जोडण्यासाठी, किंवा ॲज वेल एज असेल किंवा कॉमा असेल. तर या सेंटेन्समध्ये काय आहे? अँड आहे. ते पहिलं फाइंड आउट करा. 1 सेंटेन्स कंप्लीट दिलं असेल की एंडिंगला फुल स्टॉप असेल, ओके. तर इथे अँड जे असेल ते अँड काढून आपल्याला या ठिकाणी बट ऑल्सोचा यूज करायचा असतो. कशाचा? बट ऑल्सोचा. आता त्याच्या अगोदर नॉट ओनली यूज करायचा. नॉट ओनली त्याच्या अगोदर एकतर आपण इम्पॉर्टंट एकतर वर्ब नंतर किंवा हेल्पिंग वर्ब नंतर आपण नॉट ओनली यूज करू शकतो. नाउ डेज माउंटन्स अँड फॉरेस्ट. कोणत्या दोन गोष्टी आहेत? माउंटन्स अँड फॉरेस्ट आर बीइंग डिस्ट्रॉइड. म्हणजे इथे आपल्याला नॉट ओनली यूज करावं लागेल या ठिकाणी, ओके. म्हणजे आन्सर आपलं काय करेक्ट असायला पाहिजे? नाउ डेज नॉट ओनली माउंटन्स अँड काढून बट ऑल्सो फॉरेस्ट आर बीइंग डिस्ट्रॉइड. कळते? बट ऑल्सो कुठे? अँड काढून, आणि नॉट ओनली कुठे? या इम्पॉर्टंट वर्डच्या अगोदर. आता आपण बघूया ए ऑप्शन बरोबर आहे का? नाउ डेज माउंटन्स नॉट ओनली बट ऑल्सो एकत्र यूज केलेला आहे. सो दिस वन इज अ इनकरेक्ट. नेक्स्ट, नॉट ओनली नाउ डेज, नॉट ओनली स्टार्टिंगला घेतलेलं आहे. नॉट ओनली कुठे पाहिजे? तुम्ही अगोदर हे आन्सर काढून बघायचं आणि मग ऑप्शनमध्ये फाइंड आउट करायचं ते आहे का आपण काढलेलं आन्सर, ओके. सेकंड वन नाही. नाउ डेज नॉट ओनली माउंटन्स, ओके बरोबर आहे, बट ऑल्सो फॉरेस्ट आर बीइंग डिस्ट्रॉइड. म्हणजे आपण सांगितलं उत्तर इथे आहे सी मध्ये. फोर्थमध्ये काय? नाउ डेज नॉट ओनली माउंटन्स अँड पण आहे, म्हणजे अँड काढलेला नाही आहे, म्हणजे हे पण इनकरेक्ट. सो करेक्ट ऑप्शन इज सी, दॅट इज nowadays not only mountains but also forests are being destroyed. तर या प्रकारे मल्टिपल चॉईसमध्ये आपण करेक्ट ऑप्शन शोधू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स इज गिवन. वी हॅव रिड्यूस्ड चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड मॉलन्यूट्रिशन. इथे पण सिंगल सेंटेन्स दिलेलं आहे, पण काय आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं? अँड, ओके. म्हणजे अँडच्या ठिकाणी काय येणार आहे? बट ऑल्सो. आता सांगितल्याप्रमाणे समजलं. आता नॉट ओनली कुठे? वी हॅव रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड मॉलन्यूट्रिशन. मी तुम्हाला काय म्हटलं? दोन इम्पॉर्टंट वर्ड त्याच्यामध्ये, एक नॉट ओनली हेल्पिंग वर्ड किंवा मेन वर्ड नंतर. वी हॅव रिड्यूस काय? इथे वर्ब नंतर नॉट ओनली. बऱ्याच वेळा मुलांना नॉट ओनली यूज कुठे करायचं तेच कळत नाही. वी हॅव रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड मॉलन्यूट्रिशन. म्हणजे वी हॅव नॉट ओनली रिड्यूस नॉट ओनली चाइल्ड मॉर्टॅलिटी बट ऑल्सो मॉलन्यूट्रिशन. आहे का सेंटेन्समध्ये? नॉट ओनली बिगिनिंगला घेतलेलं आहे, हे नाही आहेच. सेकंड वन बी वन आहे. वी हॅव रिड्यूस नॉट ओनली चाइल्ड मॉर्टॅलिटी, इथे अँड पण आहे,
म्हणजे हे पण सेंटेन्स नाही. डी काय आहे, वी हॅव रिड्यूस नॉट ओनली चाइल्ड, हा इथे आहे बघा, दिस वन इज द करेक्ट ऑप्शन. कळते, म्हणजे आपण अगोदर वर्ब नंतर म्हणजे हे इम्पॉर्टंट चाइल्ड मॉर्टॅलिटी आणि मॉलन्यूट्रिशन हे दोन शब्द आपण नॉट ओनली बट ऑल्सो ने कनेक्ट करतो. नेक्स्ट एक्झाम्पल, द सेंटेन्स इज गिवन, द किंग वॉज रिच, द किंग वॉज पॉवरफुल. इथे कॉमा दिलं, मी म्हटलं कॉमाच्या ठिकाणी बट ऑल्सो यूज करायचं आहे. आता नॉट ओनली काय, द किंग वॉज राजा होता, आता वर्ब आहे, वर्ब नंतर काय रिच, म्हणजे इथे आपल्याला नॉट ओनली घ्यावं लागेल. ओके, एक सिम्पल सेंटेन्स म्हणतो आपण नॉट ओनली बट ऑल्सो यूज करून, जे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात ते बाजूला करून आपण एक सिम्पल सेंटेन्स बनवतो, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. द किंग वॉज नॉट ओनली रिच, परत द किंग वॉज आलं, म्हणजे रिपिटेशन झालेलं आहे यांचं, तर हे आपल्याला काढून टाकावं लागेल. ओके, मग आन्सर काय, द किंग वॉज नॉट ओनली रिच बट ऑल्सो, इथे काय येईल बट ऑल्सो, म्हणजे कॉमा काढून आपण बट ऑल्सो करतो, बट ऑल्सो पॉवरफुल टू. टूचा अर्थ बट ऑल्सो म्हणजे सुद्धा, आणि TOO चा अर्थ काय होतो सुद्धा, म्हणजे हा वर्ड सुद्धा काढून टाकावा लागेल. म्हणजे करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे, द किंग वॉज नॉट ओनली रिच बट ऑल्सो पॉवरफुल. आता बघूया ऑप्शनमध्ये नॉट ओनली स्टार्टिंगला म्हणजे हे नाही आहे, नॉट ओनली द किंग वॉज हे पण नको आहे, द किंग वॉज नॉट ओनली रिच बट ऑल्सो पॉवरफुल, सो दिस वन इज करेक्ट. हे इथे टू दिलेलं आहे म्हणून हे येणार नाही. कळलं, म्हणजे अगोदर जर आपण नॉट ओनली बट ऑल्सो जर सेंटेन्समध्ये यूज केला आणि मग ऑप्शन सिलेक्ट बघितले तर आपलं उत्तर बरोबर. बऱ्याच वेळा मल्टिपल चॉईसमध्ये स्टुडंट्स काय करतात, ते अंदाजे कुठेतरी टिक मार्क करतात, असं करू नका, कन्फ्युजन होऊ शकतं. हे तुम्हाला जे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला जे MPSCचे एक्झाम जे असतात किंवा CET एक्झाम देतात यामध्ये अशी विचारले जातात. नेक्स्ट सेंटेन्स, द यूज ऑफ सिम्पल as well as short sentences add to the simplicity of the book. बघा इथे कशामध्ये मी म्हटलं वन सेंटेन्स दिलं असेल त्याच्यामध्ये एकतर कॉमा असेल किंवा अँड असेल किंवा ॲज वेल ॲज असेल. इथे काय आहे ॲज वेल ॲज, म्हणजे हा शब्द काढून इथे काय लिहायचं आहे बट ऑल्सो, कारण याने कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. आता त्याच्या अगोदर नॉट ओनली घ्यायचं, द यूज ऑफ सिम्पल, द यूज ऑफ नॉट ओनली सिम्पल, तर कुठे येईल ते वर्ब नंतर नॉट ओनली, म्हणजे आपला आन्सर काय असायला पाहिजे, द यूज ऑफ नॉट ओनली सिम्पल बट ऑल्सो शॉर्ट सेंटेन्सेस ॲड टू द सिम्प्लिसिटी. बाकीच्या सेंटेन्समध्ये काही चेंजेस करायचं नाही. फर्स्ट बघूया आपण ऑप्शन, द यूज ऑफ सिम्पल, इथे नाही आहे, नॉट ओनली शॉर्ट बट ऑल्सो सेंटेन्सेस, करेक्ट इनकरेक्ट. द यूज ऑफ नॉट ओनली सिम्पल बट ऑल्सो शॉर्ट सेंटेन्सेस ॲडेड टू द, हा हे बरोबर वाटते. नॉट ओनली हे स्टार्टिंगचं इनकरेक्ट. द यूज ऑफ नॉट ओनली सिम्पल ॲज वेल ॲज यांनी काढलेलं नाही म्हणजे हे पण इनकरेक्ट. सो करेक्ट ऑप्शन इज अ B1, राईट. नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, फिल्म स्टार्स अँड स्पोर्ट्स पर्सन वर्क हार्ड टू अचीव देअर गोल. दिस इज ऑल्सो सिंगल सेंटेन्स, पण याच्यामध्ये जसं अँड ॲज वेल ॲज आणि कॉमा काय आलेलं आहे अँड. आता इम्पॉर्टंट आहे फिल्म स्टार्स अँड स्पोर्ट्स पर्सन, ह्या दोघांना कनेक्ट करायचं. आता हा पण इम्पॉर्टंट आहे आणि हे म्हणजे आपल्याला आन्सर काय येणार आहे फिल्म स्टार्स. इथं वर्क नाही आहे मग स्टार्टिंगला आपण काय घेऊया नॉट ओनली, म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे नॉट ओनली फिल्म स्टार्स बट ऑल्सो, अँड काढून काय लिहिणार बट ऑल्सो स्पोर्ट्स पर्सन्स वर्क हार्ड टू अचीव देअर गोल. आन्सर बघूया, हे तर नाहीच कारण मध्ये घेतलेलं आहे. नॉट ओनली फिल्म स्टार्स बट ऑल स्पोर्ट्स पर्सन वर्क हार्ड टू अचीव गोल, बरोबर आहे. नॉट ओनली फिल्म स्टार्स अँड आहे म्हणून हे रॉंग. नॉट ओनली फिल्म स्टार्स बट ऑल स्पोर्ट्स पर्सन वर्क हार्ड टू, TOO नाही पाहिजे कारण टू आणि बट ऑल्सोचं मिनिंग सेम होतो. सो ऑप्शन B1 इज द करेक्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स इज गिवन लाईक दिस, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. सिंगल सेंटेन्स अँड आलेला आहे म्हणून इथे आपण काय घेणार बट ऑल्सो. ओके, आता वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ, कशाचं कॉम्बिनेशन आहे बोथ कल्चरल अँड नॅचरल. मग आन्सर काय आला पाहिजे कॉम्बिनेशन ऑफ
द वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ, कॅन बी काय, इथे बी नंतर हेल्पिंग वर्ब किंवा इथे वर्ब आहे ना, मग याच्यानंतर ते नॉट ओनली. आणखीन एक शब्द याच्यामधला काढावा लागेल आणि तो म्हणजे कोणता, बोथ. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी नॉट ओनली कॉम्बिनेशन ऑफ बोथ, कारण दोन गोष्टी आपण जोडतोय, नॉट ओनली बट ऑल्सो बोथ हा वर्ड देखील काढावा लागेल. म्हणजे आन्सर आपलं काय असायला पाहिजे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी नॉट ओनली कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज. बघूयात आन्सर कुठे आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी नॉट ओनली कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल बट ऑल्सो नॅचरल. फर्स्ट वन आपल्याला बरोबर वाटते, सेकंड वन का चुकीचं आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी नॉट ओनली कॉम्बिनेशन ऑफ, यांनी बोथ शब्द काढलेला नाही आहे, कारण बोथ म्हणजे दोन्ही हे आपण कशामध्ये आपण दाखवले, बट नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये. एवढंच नाही तर हे पण दोन्ही त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे हे इनकरेक्ट असेल. सी का इनकरेक्ट, स्टार्टिंगला नॉट ओनली घेतलं म्हणून हे इनकरेक्ट. डी का इनकरेक्ट, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी नॉट ओनली कॉम्बिनेशन ऑफ बोथ, इथे पण बोथ त्यांनी यूज केलेला आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए, राईट. सेंटेन्स नंबर 7, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड artifacts, full stop, this is a single sentence. UNESCO launched an international campaign. आता याच्यामध्ये 2 sentences आपल्याला कनेक्ट करूया. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स. हां, आता इथे पण 2 इम्पॉर्टंट थिंग आहे, इथे आपण बट ऑल्सो घेऊया. ओके, राईट. आणि नॉट ओनली कुठे, टू प्रोटेक्ट, प्रोटेक्टच्या पुढे नॉट ओनली. ओके, नॉट ओनली टू प्रोटेक्ट, कारण वर्ब आहे ना. टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स, हे कॉमाकडून डायरेक्ट हे कनेक्ट करा. युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेन. स्टार्टिंगला घेतले नको, टू प्रोटेक्ट ऑप्शन बघा, नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट युनेस्को. सो हे बरोबर आपल्याला वाटते. सी का इनकरेक्ट आहे, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड, याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो एंडिंगला गेलेली नाही आहे. डी का इनकरेक्ट, टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स ॲज वेल ॲज, त्यांनी याच्यामध्ये ॲज वेल एक्स्ट्रा घेतलेलं आहे, त्यामुळे नाही. सो ऑप्शन B1 इज द करेक्ट वन. इथे जे नेक्स्ट सेंटेन्स आपण ॲज इट असंच जॉईन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट डी, देअर टीम वर्क ॲज वेल ॲज परसिव्हरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. त्यांचं टीमवर्क आणि परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी कशी होती, इम्प्रेसिव्ह होती. ओके, आता याच्यामध्ये पण सिंगल सेंटेन्स, देअर इज अ सिंगल सेंटेन्स बट विच वर्ड इज यूज हिअर फॉर कॉम्बाईन, ॲज वेल ॲज. मग ॲज वेल ॲज काढून आपण काय म्हटलं, जसं अँड आणि ॲज वेल ॲज काढून काय यूज करतो, बट ऑल्सो. आणि नॉट ओनली त्याच्या अगोदर कुठे, देअर टीमवर्क. आता सिंगलच आहे, वर्ब वगैरे नाही येतं, मग त्याच्या अगोदर आपण नॉट ओनली घेणार, म्हणजे नॉट ओनली इथे स्टार्टिंगला येईल. ओके, नॉट ओनली टीम वर्क. सो नॉट ओनली देअर टीम वर्क, ओके बरोबर आहे, ॲज वेल एज करून बट ऑल्सो परसिव्हरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. A1 इज द करेक्ट. आता बी का इनकरेक्ट आहे, देअर नॉट ओनली टीम वर्क, रॉंग. का देअर नंतर, कारण आपण एकतर हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब नंतर आपण घेतो इम्पॉर्टंट, देअर टीम वर्क हे इम्पॉर्टंट वर्ड आपल्याला कनेक्ट करायचं आहे. सी का इनकरेक्ट आहे, देअर टीम वर्क ॲज वेल ॲज काढलेलंच नाही आहे, सो इट इज इनकरेक्ट. डी का इनकरेक्ट आहे, देअर टीम वर्क नॉट ओनली परसिव्हरन्स बट ऑल्सो वेअर इम्प्रेसिव्ह, नाही. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 9, trees guards us and feed us, they give us the breath of life. 2 सेंटेन्स दिले. ट्रीज काय करतात, आपल्याला 2 गोष्टी करतात. कोणत्या 2 गोष्टी, ट्रीज गार्ड्स अस अँड फीड अस, एक आपल्याला रक्षण करतात आणि आपल्याला पोषण देतात, आणि काय करतात, दे गिव्ह अस ब्रीथ ऑफ लाईफ, दे गिव्ह अस ब्रीथ ऑफ लाईफ. आता दे शब्द कोणासाठी आलेला आहे, ट्रीज, डबल आला मग तो काढून टाकायचा. इथे आपल्याला कनेक्ट करण्यासाठी हे 2 सेंटेन्स कनेक्ट करण्यासाठी बट ऑल्सोचा यूज करू. ओके, म्हणजे आन्सर काय येईल, द ट्रीज नॉट ओनली, इथे येईल ट्रीज नॉट ओनली गार्ड्स अस अँड फीड्स अस बट ऑल्सो
gives us the protect. आता इथे बघा आन्सर, trees not only guard us but also feed us and give us, but also हे पण इनकरेक्ट आहे कारण इथे त्याने अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो यूज केलेला आहे, पण आपल्याला दोन सेंटेन्स कनेक्ट करणं इथे जॉईन करायचं आहे. इनकरेक्ट. ट्रीज नॉट ओनली गार्ड अँड फीड अस बट ऑल्सो दे गिव्ह अस, सो दिस वन इज अ करेक्ट. नॉट ओनली स्टार्टिंगला घेतलं, हे काय इनकरेक्ट आहे. डी, ट्रीज नॉट ओनली गार्ड अँड फीड अस बट ऑल्सो गिव्ह अस ब्रीथ. आता हे आणि याच्यामध्ये सेम का वाटते आणि कोणतं इनकरेक्ट असेल. ट्रीज नॉट ओनली गार्ड अँड फीड अस बट ऑल्सो गिव्ह अस, मग हे काय इथे पण सेमच आहे ना. दे गिव्ह अस, इथे देचा यूज केला आहे एक्स्ट्रा, सो देची गरज नाही आहे, दे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे हे इनकरेक्ट आहे. करेक्ट वन इज द डी वन. सो थोडासा चेंजेस असणार आहे तुम्हाला चुकवण्यासाठी. यू हॅव टू बी केअरफुल. इथेच आपण बघा, इथे दे आपल्याला वाटलं दे तर काढलं, कारण दे हा रिपिटेशन आहे ट्रीजबद्दल. रिपिटेशन असलं नाही पाहिजे सिम्पल सेंटेन्स बनवताना. ओके, सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट, all the world over the progress has been possible because of the hard work and sacrifice of pioneers. सिंगल सेंटेन्स आहे. सिंगल सेंटेन्स असेल ना लगेच अँड, बट, अँड किंवा ॲज वेल ॲज किंवा कॉमा आला आहे का बघायचं. इथे अँड आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला बट ऑल्सो यूज करायचं आहे. ओके, आता याच्या अगोदर नॉट ओनली सॅक्रिफाईस ऑफ द ऑल द वर्ल्ड ओव्हर प्रोग्रेस, हे तुमच्या 10th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमधून, इंग्लिश टेक्स्टबुकचे कुछ एक्झाम्पल्स आहेत. ऑल द वर्ल्ड ओव्हर प्रोग्रेस हॅज बीन पॉसिबल. पॉसिबल आहे बिकॉज ऑफ, म्हणजे कशामुळे, बिकॉज ऑफ द हार्ड वर्क अँड सॅक्रिफाईस, म्हणजे हे इम्पॉर्टंट दोन गोष्टी आपण जॉईन करतो. बिकॉज ऑफ हार्ड वर्क अँड सॅक्रिफाईस, म्हणजे आपला नॉट ओनली कुठे यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे. म्हणजे आन्सर काय होईल, all the world over the progress has been possible not only because of the hard work but also and काढून sacrifice. आता बघा, not only स्टार्टिंगला गेलं wrong. all the world over the progress has been possible not only, इथे बरोबर दिलेलं आहे because hard work but also, so B1 is a correct. आता सी का इनकरेक्ट आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड प्रोग्रेस हॅज बीन पॉसिबल नॉट ओनली बिकॉज, हे पण इथपर्यंत बरोबर वाटते. वर्क बट ऑल्सो सॅक्रिफाईस ऑफ पायोनियर्स ॲज वेल. ॲज वेल हा जो शब्द आहे ना एक्स्ट्रा दिलेला आहे तो नसायला पाहिजे, कळते राईट. सो ॲज वेल म्हणून इथे हा इनकरेक्ट. डी काय इनकरेक्ट. ऑल द वर्ल्ड ओव्हर प्रोग्रेस हॅज बीन पॉसिबल, इथे नॉट ओनली घेतलं नाही, बट नॉट ओनली बिकॉज ऑफ हार्ड वर्क बट ऑल्सो सॅक्रिफाईस. आता हे आणि बी याच्यामध्ये काय चेंजेस आहे बघा, दोन्ही सेम वाटते आपल्याला. पॉसिबल, इथे पॉसिबल नंतर नॉट ओनली बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर काय, ऑल द वर्ल्ड ओव्हर प्रोग्रेस हॅज बीन पॉसिबल. ओके, नॉट ओनली बिकॉज ऑफ द हार्ड वर्क बट ऑल्सो सॅक्रिफाईस ऑफ पायोनियर्स टू. हां बघा, छोटासा शब्द आहे. TOO2चा अर्थ पण सुद्धा होतो आणि बट ऑल्सो अर्थ पण सुद्धा होतो, म्हणजे 2 शब्द त्यांनी एक्स्ट्रा घेतलेला, सो हे नको आहे आपल्याला. सो दिस वन इज करेक्ट. सो अशा प्रकारे छोटंसं एक्स्ट्रा वर्ड सेम मिनिंगचा यूज केला जाऊ शकतो आणि त्यामुळे स्टुडंट कन्फ्यूज होऊन मग हे अशा प्रकारे आपण चुकीच्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करतो. सो ऑप्शन B1 इज द करेक्ट सेंटेन्स. ओके, सो फ्रेंड्स, आय होप यू माईट हॅव लाईक, तुम्हाला हा नॉट ओनली बट ऑल्सो जे एक्झाम्पलची प्रॅक्टिस नक्कीच आवडली असेल. तर त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेले व्हिडिओ तुम्हाला हवी असेल किंवा स्पष्टीकरण हवं असेल तर यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो यूट्यूबवरती टाका आणि तिथे तुम्हाला माझी व्हिडिओ दिसेल आणि एक्झाम्पलची प्रॅक्टिस करण्यासाठी इथे याची पण प्रॅक्टिस करू शकतो. होप यू इफ यू लाईक इट please like and share it, and if you have any suggestions for me you can write in comment box. Wish you good day, take care, thank you very much.